नमस्कार. मी विनय कोठावदे. ग्रेट भेट या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज तारीख आहे 24 आणि मी आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या मुख्य कार्यालयात. माझ्यासोबत आहेत निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे सर आणि त्यांचे शिलेदार. नमस्कार. आपण चर्चा करणार आहोत. ही एक मनमोकळी चर्चा आहे. आज सर फॉर्म भरायला चालले आहेत त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी. ही एक जस्ट मनमोकळी चर्चा आहे. ते त्यांचे शिलेदार त्यांना काय वाटतं आणि काय अपेक्षा आहेत. सो भावे सर, प्रथमतः आपल्यापासूनच सुरुवात करूया. आज तुम्ही फॉर्म भरतात आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध लढायला तुम्ही निघालेला आहात. एक सिस्टम आहे आणि सिस्टमच्या विरुद्ध प्रस्थापितही म्हणू नका. काय तुमचा अजेंडा आहे आणि कसे तुम्ही तुमची पार्टी जी ती नौखी आहे आणि तुम्हाला आव्हानं प्रचंड आहेत आणि तुमचे शिलेदार देखील नवीन आहे. जशी एक उदाहरण देता येईल आपल्याला, जसं आम आदमी पार्टी होती, त्यांनी सर्व नौखे चेहरे होते. त्या पद्धतीने मला तसं जी आणि ते जे चित्र होतं ना त्याकडचा जो माहोल होता, तो मला माहोल तुमच्याकडे बघताना दिसतो आणि तुमच्या सहकाऱ्यांमध्ये बघताना दिसतो. कारण की तुमच्याकडे राजकीय वारसा आहे, ना तुमच्याकडे काही पिढीजात चालत असलेली संपत्ती आहे आणि ना तुमच्याकडे तर नाहीच आहे, पण तुमचे जे काही शिलेदार म्हणता येईल, तुमचे जे सहकारी आहे ते पण सामान्य घरातून आलेले मला दिसतात. सो तुम्ही कसं हँडल करणार आहात या गोष्टी? प्रस्थापित तुम्ही जे म्हणाले ना, त्यांनी विस्थापित केले माझ्या देशवासियांना, त्यामुळे त्यांना प्रस्थापित म्हणू नका. ते माझ्या दृष्टीनं पॉलिटिकल माफिया आहेत, तर त्यांचा आपण विषय घेणार नाही. ओके. आणि त्यांनी जे काही बिघडवून ठेवलं आहे 78 वर्षांमध्ये, जे चांगलं आहे त्याला सॅल्यूटच आहे, पण ते चांगलं ठेवण्यामध्ये ते कमी पडले आणि त्यांनी स्वतःला चांगलं ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केला. निर्भय महाराष्ट्र पार्टी जनसामान्यासाठी तयार झाली. तुम्ही जसं म्हणाले की यांना कोणाला पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, तर पॉलिटिकल बॅकग्राऊंड पाहिजे हे म्हणणारेच मुळात चुकीचे आहेत. कारण जे व्हेटरन पॉलिटिशियन झाले ते काही कोणी पॉलिटिकल बॅकग्राऊंडचे माणसं नव्हते कधी. आणि लोकशाही संविधान सामान्य माणसालाच अधिकार देऊन बसलेलं आहे. सामान्य माणसात तुम्ही जनताच मालक जे म्हणताय, ती आपली घोषणा आहे समजा निर्भय महाराष्ट्र पार्टीची, की जनसामान्यांनाच तो अधिकार आहे आणि तो त्यांना फील झाला पाहिजे. तो फील अजून काही येत नाही. त्यांना नोकराच्याच भूमिकेत ठेवलेलं आहे आणि ज्यांना सेवक म्हणजे नोकराच्या भूमिकेत राहायला लावलेलं आहे, जनतेची सेवा करायला लावली आहे, ते प्रशासन आणि ते लोकप्रतिनिधी. या दोघांना एकमेकावर अंकुश ठेवण्यासाठी खरं तर त्यांचं अस्तित्व आहे. पण दुर्भाग्य आहे की ते दोघांनी एकमेकांनी हातात हात घेतलेत आणि ते देश लुटतायत. तर त्याच्या विरोधात निर्भयपणे लढाई करण्यासाठी ह्या निर्भय महाराष्ट्र पार्टीची स्थापना झाली आणि तिची ही विधानसभेची पहिली निवडणूक आहे. आणि CCTV कॅमेरा हे चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे, आपल्या पार्टीला मिळालेलं आहे, जे की आपल्या केंद्रीय निवडणूक आयोगानं ते आपल्याला ऑथोराईज केलेलं आहे. आणि आता राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत ज्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, तर राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा या आपल्या CCTV कॅमेरा या चिन्हावर शिक्कामोर्तब केलं आहे. आता हा पक्ष राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत असलेला पक्ष स्वतःची निशाणी घेऊन मैदानात उतरलाय. जनसामान्यांना त्यांची मूळ ओळख, संविधानाने दिलेली त्यांची मूळ ओळख, ती त्यांना प्रॉपर व्हायला पाहिजे, त्याची जाणीव व्हायला पाहिजे. हे प्रबोधनात्मक काम सुद्धा पार्टी करते. आणि जनशक्ती किती प्रभावीपणे राज्यकारभार हाकू शकते, सत्तेमध्ये सहभागी होत सत्तेचा सारीपाट स्वतःच्या ताब्यात घेऊ शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण आम्हाला सेट करायचं आहे लोकांच्या समोर आणि त्याच्यासाठी ही लढाई सुरू आहे. खरंच तुमचं अभिनंदन. आणि मी तुम्हाला एक थोडासा, तुम्ही त्या प्रश्नात आहे ना खूप प्रश्न विचारल्यामुळे त्याच्यामुळे माझे एक्झॅक्टली उत्तर झाले. नाही, काही हरकत नाही, प्रश्न एकच विचार, काही हरकत नाही. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. लोक आधी आता ज्या योजना आहेत, एक्झिस्टिंग जे सरकार आहे, काही त्यांनी अशा योजना केलेल्या आहे, लाडकी बहीण योजना. तुम्हाला काय बघता हो तुम्ही लाडकी बहीण योजनेकडे? लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये ना त्या योजना झाल्याच पाहिजे, त्याच्याबद्दल अजिबात वाद नाहीये. 1,500 रुपये नाही, 3,000 रुपये महिना द्या, पण लोकांची क्रयशक्ती कमी होणार नाही याची काळजी कोण घेणार? लोकांमध्ये वर्क ओरिएंटेशन राहिलं पाहिजे म्हणून कोण काळजी घेणार? ते असुरक्षित आहेत, तर असुरक्षित जीवांना फक्त ते पैसे मिळाले पाहिजे. आज ज्याच्या घरात गाडी आहे
ज्याचं 2 रूम किचन आहे, 3 रूम किचन आहे, महिन्याला 20,000, 25,000, 40,000, 50,000 ज्यांचं उत्पन्न येतं आहे, अशा घरांमधल्या प्रत्येकीला ज्या वेळेला हे पैसे मिळत आहेत तर त्यावेळेला वाईट वाटतं. दुसरी गोष्ट, या गोष्टी फ्री केव्हा वाटल्या पाहिजे याला मर्यादा आहे ना. आज या महाराष्ट्र राज्यावर एवढं मोठ्या प्रमाणावर कर्ज आहे का, तर ज्यांना रक्षा करायला दिली तिजोरीची त्यांनीच ती तिजोरी खाली करून टाकली. कर्जाऊ पैसे घेऊन पैसे वाटण्याचा कार्यक्रम चालला आहे, म्हणजे ऋण काढून सण करण्याचा कार्यक्रम चालला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो, धिक्कार करतो. लाडकी बहीण योजनेसारख्या योजना खूप चालवल्या पाहिजे, पण त्यासाठी कर्ज काढून त्या चालवल्या नाही पाहिजे. आज तुमचं राज्य जर नफ्यामध्ये चाललेलं नाही आहे, ते प्रचंड कर्जाच्या बोजाखाली आहे, प्रत्येक दरडोही माणसावर कर्जच कर्ज आहे, तर वरनं तुम्ही 1,500 रुपये देऊन काय साधताय? तर तुम्ही सरळ सरळ प्रलोभनं देऊन मत आपल्या बाजूनी करून घेऊन पुन्हा सत्ता तुम्हाला गृहीत करायची आहे, म्हणूनच हे चाललेलं आहे. हे बघा, या देशात या राज्यात चाललेला जो विकास आहे ना, त्याच्या केंद्रस्थानी जो सामान्य माणूस असावा लागतो आणि त्याच्या विकासासाठी चाललेलं काम आहे असं दिसावं लागतं, असावं लागतं. तसं अजिबात नाही आहे. विकास कोणासाठी होतो माहिती का? पाकिटांसाठी आणि टक्केवाऱ्यांसाठी. या योजना कोणासाठी होतात? आता योजनांमध्ये पण इतका भ्रष्टाचार आहे मोठ्या प्रमाणावर की त्याला निकष जर ठेवला असता तर जरी कर्जबाजारी राज्य असलं तरी निकषाप्रमाणे जे खरे ओरिजिनल गरजू आहेत त्यांना जर मिळाला असता तर अगदी छाती ठोकून आम्ही त्याचं स्वागतच केलं असतं. पण कोणी त्याचा फायदा उचलत आहे आणि पुन्हा एकदा सामान्य माणूस त्याच्या केंद्रस्थानी नाहीच आहे. त्याचं जीवन सुकर व्हावं म्हणून ही योजना नाहीच आहे. मतदान मिळवण्यासाठी ही योजना ज्या वेळेला राबवली जाते असं दिसतंय आणि लोकांना वेड्यात काढलं जातंय, लोकांना भ्रमित केलं जातंय, लोकांना ह्या सगळ्या अफवांचं बळी ठरवलं जातंय आणि मतं वळवून घेऊन पुन्हा सत्ता मिळवली जाते हे दिसतंय डोळ्याला, म्हणून त्याचे आम्ही विरोधक आहोत. ओके, खरंच एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 1-2 दिवसापूर्वी बँकेत गेलो होतो मी. सर, पहाटे 6 वाजेपासून लाईनीत लोक उभे असतात साधं KYC करण्यासाठी, कारण की KYC केल्याशिवाय ती अमाऊंट जी आहे ती ट्रान्सफर होत नाही. आणि त्याचाच कनेक्टेड प्रश्न, जे काही सुशिक्षित आहे. नाही, थांबा, पहिले सांगू द्या मला, तुम्हाला KYC करायला जर एवढ्या रांगा आहेत ना, त्याचं कारण असं आहे, आता जनधन योजनेचे जे काही खाते होते ते खाते मृतपाय पडलेले आहेत ना. एवढी सिस्टीम राबवली गेली देशभर, 150 कोटी जनता आहे आपली, त्याच्यामध्ये जे काही बँकेचे खातेदार आहेत ते खातेदार पण कोट्यावधीमध्येच असतील. ते माझ्या माहितीवर 40-50 कोटी तर आरामशीर असतील. तर मग त्यांना KYC करायची का गरज पडते? तुम्ही त्यांची खाते उघडण्यासाठी उत्सुक असता का? बँक एम्प्लॉई उत्सुक असतात का? तुम्ही 1,500 रुपये द्यायचा निर्णय किती घाईघाईने घेतला? निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतला ना. तुम्ही जर खरंच मानवी उत्थानासाठी किंवा भारतीयांच्या उत्थानासाठी जर हा कार्यक्रम राबवला असता किंवा राज्यातल्या लोकांच्या उत्थानासाठी कार्यक्रम राबवला असता तर तुमच्या हातात ज्या दिवशी सत्ता आली ना त्या दिवसापासून तुम्ही योग्य व्यक्ती निवडल्या असत्या. योग्य व्यक्तींना योग्य न्याय मिळण्यासाठी रांगा जर लागल्या असत्या तर त्या एवढ्या पहाटे 6 पासून लागल्या नसत्या. ह्याच्यातलं सगळं पातक पाप सगळं दिसतंय आणि सामान्य माणसाचा उद्धार अजिबात होत नाहीये. धन दांडगे पोसले जात आहेत. पुन्हा यातून सामान्य माणसाचं उत्थान होण्याऐवजी शोषणच होत आहे आणि हे लोक उघडे पडतायत. सर, एक थेट प्रश्न, ठीक आहे, हे झाले तुमचे आरोप. जर तुम्ही सत्तेत आलात तर काय कराल? आम्ही सत्तेत आलो ना, तरुणांना नोकऱ्या नाही आहे आणि त्या नोकऱ्यांमध्ये सुरक्षितता नाही आहे. आमचं सरळ म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये चोऱ्या होतात. आमचं म्हणणं नाही की चोर मेंटॅलिटी नाही, चोर मेंटॅलिटी आहेच, पण चोरी हा जर रोग असेल ना तर त्याच्यावरचा इलाज भयंकर असता कामा नये. आज प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जो माणूस परमनंट होतो ना तो कंत्राटी कर्मचाऱ्याला आपल्या पायाखाली चिरडतोय. म्हणजे या देशात हा रोग आहे की ज्या माणसाला परमनंट केलं, ज्या माणसाला जॉब सिक्युरिटी दिली तो माझंच करतोय. मग तो शासकीय नोकऱ्यांमध्ये जॉब सिक्युरिटी मोठ्या प्रमाणावर होती, त्याला पेन्शन होतं, त्याला फंड होता, ग्रॅज्युइटी होती, सगळं होतं त्याला. आणि त्या सगळ्या सुरक्षांपायी तो इतका आळशी होऊन गेला, इतका माजून गेला तो की तो या देशातल्या सामान्य नागरिकांचा सेवक आहे आणि त्याला नागरिकांची सेवा करायची आहे. सगळ्या नागरिकांच्या उत्थानाच्या ज्या काही योजना आहेत त्या त्याला शेवटपर्यंत पोहोचवायच्या, ही कर्तव्य बुद्धी त्याच्यामध्ये राहिलीच नाही. तो फक्त पाट्या टाकणे, रोज 8 तास जायचं, 8 तासही कोणी जात नाही. आणि दुर्दैवानं त्या लोकांना प्रतिष्ठा मिळाली की 2 तासच जातो आणि 1 लाख रुपये पगार मिळतो. त्याचे नातेवाईक, त्याच्या घरातले सगळं त्याचं कौतुक करताय, 2च तास जातो पण 1 लाख पगार आहे. जिथं ही गोष्ट शर्मेची आहे, लाज वाटणारी गोष्ट आहे, त्याला प्रतिष्ठा देताय तुम्ही आम्ही सगळे.
आणि त्याच्यामुळे काय होतंय, नोकऱ्या नष्ट झाल्या. इलाज काय केला त्याच्यावर, की सरकारी नोकऱ्या आणि परमनंट नोकऱ्या सरकारने धडाकाच लावलाय. कोणालाच परमनंट करायचं, सगळीकडे कंत्राटीकरण मोठ्या प्रमाणावर. MBBS MD झालेले डॉक्टर आज कंत्राटी आहे आणि कंत्राटी कर्मचाऱ्याचा पगार घेऊन ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करून राहिले. प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक प्रोफेशनमध्ये तुम्ही जर कंत्राटीकरण करणार असाल तर माणसांना सिक्युरिटी मिळणार नाही, लग्न होणार नाही, सगळा समाज अस्वस्थ आहे, सगळा समाज भयंकर संतापलेला आहे. आणि खरंच तुम्ही रोगापेक्षा इलाज भयंकर करताय. नोकऱ्यांमध्ये परमनंट करायचं नाही हा इलाज नाही आहे. परमनंट एम्प्लॉई काम करत नसतील तर त्यासाठीचे जे कायदे आहेत ते राबवा ना, त्या कायद्यांची अंमलबजावणी करा ना. ते पैसे खातात, परमनंट असलेले कर्मचारी पैसे खातात आणि खाताना पकडले तरी त्यांना काढलं जात नाही, म्हणून त्यांचं भ्रष्टाचार करण्याचं धाडस वाढतच जातं. त्याच्यावर इलाज करा. खाताना सापडला तर त्याला बडतर्फ करा. पण तुम्ही लोकांना परमनंट नोकऱ्यात देऊन नाही राहिले. जे परमनंट लोक आहेत काम करत नाही त्यांना घरी पाठवा, बडतर्फ करा, निलंबित करू नका. पण तुम्ही काय करताय, डायरेक्ट नोकऱ्याच बंद करून टाकतायत. म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी पुन्हा एकदा धाडसानं सांगते, परमनंट जॉब मिळालेच पाहिजे. परमनंट जॉब ज्यांना मिळाले त्यांनी काम केलंच पाहिजे, कर्तव्यपूर्ती असलीच पाहिजे. ज्यांची नसेल त्यांना घरचा रस्ता दाखवलाच पाहिजे. पण लोकांचा अधिकार परमनंट नोकरीचा, सुरक्षेचा तो मारता कामा नये. इलाज भयंकर नकोय, रोग नष्ट करा. तुम्ही ही लाडकी बहीण योजना सुरू ठेवाल? अहो सुरू काय, ते 1,500 ने आम्ही 6,000 देऊ त्यांना, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. क्या बात. पण भ्रष्टाचार बंद करून तुम्हाला दाखवू आम्ही. आमच्या तिजोऱ्या भरलेल्या असतील त्या ओसंडून वाहत असतील. लक्झमबर्ग मध्ये आज एकही रुपयाचा टॅक्स नाही. लक्झमबर्ग मध्ये एकही रुपयाचा टॅक्स नाही, कारण लोकांनी भ्रष्टाचार केलाच नाही. तिथं चोऱ्याच होत नाहीये, पोलिसांना काम नाही. पोलीस आहे ना रस्ते क्रॉस करून देऊन राहिले. काय काम करतोय पोलीस तिथला? ज्येष्ठ नागरिकांना, बालबच्चांना रस्ते क्रॉस करून देण्याचे काम. पार्कमध्ये कुठं काही प्रॉब्लेम आहे का ते बघायला जात आहेत पोलीस. काहीच होत नाहीये. तसं जर सुंदर काम करता आलं ना, आणि ज्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही, चोऱ्या करणं बंद करा. आपल्या देशासारखा श्रीमंत देश या पृथ्वी तलावर नाही. मी खूप धाडसानं विधान करतोय तुम्हाला सांगतो. खूप पैसे आहेत आपल्याकडे. नितीन गडकरी तर ओरडत असताना रात्रंदिवस, तर ते काय खोटं आहे. पण त्यांनी एक समृद्धी मार्ग काढल्यानंतर ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना जे प्रॉपर पैसे मिळायला पाहिजे त्यांना न मिळता भलत्यांनीच तिथं पहिल्यांदा ते असं सांगून देतात की इथून समृद्धी मार्ग जाणार, की सगळे लोक जातात आणि शेतकऱ्यांच्या जमिनी पहिल्यांदाच कवडी मोल भावात घेऊन टाकतात. आणि ज्यांनी घेतल्या मग त्यांना तो मलिदा मिळतोय. हे बंद करा. समृद्धी मार्ग झाला पाहिजे का? हो, झालाच पाहिजे. पण प्रत्येक ठिकाणी पारदर्शकता असली पाहिजे, भ्रष्टाचार होता कामा नये. आणि जो सफरर आहे त्यालाच पैसे मिळाले पाहिजे, त्याचंच पुनर्वसन झालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी आपल्या देशामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. रोगाबद्दल म्हणत नाही, रोग निर्मूलन होईलच, पण रोगाचा इलाज जो काढलाय ना तुम्ही, तोच इतका भयंकर आहे की रोग परवडला पण इलाज नको. ओके, धन्यवाद सर. आणि तुम्ही ह्या निवडणुकीत, शेवटचा प्रश्न तुम्हाला, नंतर मी तुमच्या सहकार्याशी चर्चा करणार आहे. काही नागरिक पण आहे नाशिकचे सुद्धा, त्यांचे पण विचार जाणून घेणार आहोत. तुम्ही किती तुमचे कॅन्डिडेट यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात असतील? अपेक्षा आहे 35 ते 40 उमेदवार आमचे उभे राहण्याची. बघू आता किती लोक व्यवस्थित उभे राहू शकतायत. कारण आता ही 14 महिन्यात आमच्या पक्षाच्या आयुष्यामध्ये पहिली निवडणूक आहे. आमचं रजिस्ट्रेशन प्रॉपर, चिन्ह प्रॉपर होऊन 2च महिने झालेले आहेत आणि ही आमची पहिली विधानसभेची निवडणूक आहे. आम्ही एक लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यावेळेला आमच्या पक्षाला रजिस्ट्रेशन नसल्या कारणानं अपक्ष निवडणूक आम्हाला लढवावी लागली. तर संपूर्ण राज्यातल्या उत्थानासाठी, राज्यातल्या नागरिकांच्या उत्थानासाठी जे जे करणं गरजेचं आहे, इंडस्ट्रियलायझेशन झालं पाहिजे का, तर झालं पाहिजे. पण त्याच्यामुळे प्रदूषण वाढता कामा नये. लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. आणि उद्योजकांना उद्योग करायला त्यांना ज्या कन्सेशनल रेटमध्ये प्लॉट्स मिळायला पाहिजे ना, 1 रुपयाचा प्लॉट जर गव्हर्नमेंटच्या रेटमध्ये 10 पैशाला जो मिळतो तो त्या 10 पैशालाच मिळाला पाहिजे. तो आज 100 रुपयाला मिळतोय. आणि हे सगळे बांडगुळं 99 रुपये खाऊन जात आहेत ना, 99 रुपये 90 पैसे, ते जाता कामा नये. आणि उद्योजकांच्या प्रोत्साहनासाठीच्या ज्या ज्या योजना आहेत त्या अतिशय पारदर्शक पद्धतीनं आणि तत्काळ प्रचंड वायुवेगाने त्या त्यांच्या पदरात पडल्या पाहिजे. आणि उद्योजकांना प्रोत्साहित केलं गेलं पाहिजे. उद्योजकांना लोकांनी युनियन बनवून संपवण्याचा कार्यक्रम बंद झाला पाहिजे. तिथं कामगार संघटना माफिया बनता कामा नये.
अशा सगळ्या पद्धतीचं कामकाज आम्ही पाहू आणि शिक्षण आणि आरोग्यावर प्रचंड काम करणारे आपल्या संविधानाचा मूळ पाया येतो की आरोग्य आणि शिक्षण मोफत मिळालंच पाहिजे, दर्जेदार मिळालं पाहिजे, गरजेप्रमाणे मिळालं पाहिजे. येस, धन्यवाद सर, तुम्ही रोखठोक असे विचार मांडले. आता मी तुमच्या काही सहकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. प्लीज तो माईक द्यावा मला. एक मिनिट. एक मिनिट सर. आपण ना सुरुवात करणार आहोत. जे बिहाइंड द कॅमेरा आहेत, आझाद भाई तुम्ही या इकडे या. सर, मी असं पूर्वी ना जे अट्रॅक्शन असतं ना मित्रांनो, म्हणजे व्ह्युअर्सला मी सांगू शकतो, काही काही अट्रॅक्टिव्ह म्हणजे हिरो असतात ना, हिरो काही नेत्यांना असं हिरोसारखं क्रेज आहे महाराष्ट्रात तरी. जसे इथे झाले राज ठाकरे दिसल्यावर जसे हिरोला असताना हाय हाय करतात, तसं त्या बाबतीत तुम्हाला रस्त्यावर जो अनुभव मिळतो, जितेंद्र भावे दिसले का भावे सर, आणि तुमची जी म्हणण्याची प्रांजळपणे तुम्ही म्हणतात आय लव्ह यू, तर तिकडनं पण आय लव्ह यू रिटर्न स्त्रिया देखील म्हणतात, असं आम्ही अनुभवलेलं आहे. आणि याच्यातले ना काही असे कार्यकर्ते आहेत ते आझादसारखे असे आहेत. आझाद, तुम्ही भावे सरांबद्दल इथे जोडला, तुम्ही सर्व तुमचं तन मन धन आणि तुमचा जो व्यवसाय आहे तो सोडून मी तुम्हाला साधारण 1 महिन्यापासून इथं सरांबरोबर अटॅच झालेलो दिसतो. तुम्ही काय बघता तो सरांबद्दल आणि तुम्हाला काय वाटतं या माणसाबद्दल? तुम्ही काय एवढं तुमचं कामधंदे सोडून तुम्हाला असं वाटतं की हा माणूस काही करू शकतो, हे काही करू शकतात, आणि तुमचा सर्व वेळ देऊन तुम्ही ते 100% इथे देत आहेत? काय म्हणाल तुम्ही सरांबद्दल? तुम्ही म्हटले की काही करू शकतो, ते तर आहे, नक्की तर करू शकतो आम्ही. त्यामुळेच भावे सरांसोबत जोडलो आहे. आमच्या सरांनी सांगितलं होतं म्हणजे मला की पार्ट्या खूप आहेत, पण त्या पार्ट्यांमध्ये सगळे चोरच मिळतील म्हणे तुला. मग तुला जर जॉईन व्हायचं असेल तर त्याच्यात जॉईन होऊ शकतो. फक्त चोरांमध्ये कोणी कमी चोरी केलेली असेल, कोणी जास्त केलेली असेल, बस असेच भेटतील म्हणे. पण ते चुकीचे ठरले ते सर, आणि मी पण मानून घेतलं होतं की भेटणार नाही बस असं. पण भेटली ती पार्टी, ती आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी. अच्छा. आणि त्याचे नेतृत्व आपले जितेंद्र भावे सर, पार्टीचे संस्थापक. कशी भेट झाली हो तुमची सरांची पहिले? आम्ही सर्व म्हणजे पहिले मी तुषार निकम सर यांच्यासोबत चाळीसगावला काम करायचोच आम आदमी पार्टीत. मग सरांसोबत जे झालं त्यामुळे आम्ही पण आलो सगळे निर्भय महाराष्ट्र पार्टीत. चलो, सो असे काही कार्यकर्ते आहेत जे सरांबरोबर 100% जुडलेले आहेत आणि कोणत्याही, आणि बऱ्याचशा पार्ट्या असतात, हो काही सर देतात का तुम्हाला पार्टी वगैरे, किंवा मग असं काही मानधन मिळतं तुम्हाला काही इथे? काहीच नाही. मग तुम्ही स्वखर्च तुम्ही करून देतात? खर्च नाही. अच्छा, चलो. आता त्याची ताकद आहे फक्त. क्या बात आहे. त्यासाठी सो जोडलोय. आपल्याबरोबर एक तरुण चेहरा आहे जो शिकलेला आहे, प्रतीक पवार साहेब. प्रतीक सर, तुमचं एज्युकेशन काय? माझं MBA. अच्छा. आणि तुम्ही जॉब न करता काय इथे असं कसं काय इन्व्हॉल्व झालं तुम्ही इथे? मी ॲक्च्युली मागच्या 3-4 वर्षापासून सरांचं काम बघतो आणि त्यांच्यासोबत जोडलो गेलेलो आहे. तर पहिले आम्ही सगळे ॲपमध्ये होतो आणि नंतर आत्ता भावे सरांसोबत आपण निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये काम करतो आहे. तर मी नेहमी बघत आलेलो आहे की ज्या प्रकारे बाकी नेते काम करतात, आणि सरांचं काम कसं आहे की समाजकार्यातून ते राजकारण करतात, ना की राजकारणातून समाजकार्य करतात. तर मला वाटतं की ते पहिले समाजकार्य त्यांचं महत्त्वाचा मोठो आहे आणि त्यानुसार ते त्याच पद्धतीने काम करतात. आज जर सरांनी ठरवलं असतं तर ते कुठल्याही मोठ्या पार्टीमध्ये जाऊन मोठे आमदार, खासदार आणि मंत्रिपद पण सरांना भेटलं असतं. एवढी त्यांची कॅपॅसिटी आणि कॅपेबिलिटी आहे. पण त्यांना माहीत आहे की इतर राजकीय पक्षांमध्ये काम कसं चालतं आणि कशा पद्धतीने चालतं, पण त्यांना त्या पद्धतीने जाऊन आमदारकी आणि खासदारकी नव्हती मिळवायची, म्हणून त्यांनी स्वतःचा पक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी काढला. आणि मी जनतेला सांगू इच्छितो की लोकांनी पण हा विचार न करता की आपला उमेदवार, आमचा आवडीचा उमेदवार भावे सर नेहमी सांगतं की निवडून येईल की नाही, त्यामुळे ते विचार करून मतदान नका करू, पण तुम्हाला जो उमेदवार आवडतो त्याला तुम्ही मतदान करा. तेव्हा कुठे चेंज होईल, तेव्हा कुठे बदल होईल. यालाच कनेक्टेड प्रश्न विचारतो. लोक म्हणतात की तुम्हाला मतदान केलं म्हणजे मत वाया गेलं. तुम्ही याच्यावर काय म्हणाल? मला वाटतं की हाच तो माझा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की लोकांनी हा विचार नाही केला पाहिजे. तुम्हाला जो कॅन्डिडेट आवडतो, ज्याचं तुम्ही काम बघतायत, आणि त्यालाच मत दिलं गेलं पाहिजे. आणि मला वाटतं की आता लोकांना चांगलं म्हणजे समजतं आहे की पैसे न घेऊन आता भरपूर ठिकाणी लोक ती फॉलो करत आहेत. पण ही मेंटॅलिटी की आमचा कॅन्डिडेट निवडून नाही येणार, मला जो आवडतो, तर माझं मत वाया जाईल, हा विचार न ठेवतात. मी म्हणेल, तुम्ही मत देताय, तुम्ही मटक्याचा आकडा किंवा लॉटरीचं तिकीट नाही काढत आहे,
ही का बळजबरी आहे की तुम्ही ज्याला मतदान दिलं तो निवडूनच आला पाहिजे? तर निवडून आला पाहिजे ही मनीषा चांगली आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही पण प्रयत्न केले गेले पाहिजे ना तुमच्याकडनं. तुम्ही मत वाया जातं हे म्हणू नका. मत केव्हा वाया जातं माहिती का? 78 वर्षात तुमचं अनेकदा मत वाया गेलं. ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी भ्रष्टाचार केला, ज्या लोकांना तुम्ही निवडून दिलं त्यांनी कार्यक्षमता कधी दाखवली नाही, लोकांसाठी हिरीनं समाजात जात लोकांच्या समस्या जाणून घेत समस्या सोडवल्या लोकांसाठी म्हणून. असं कधी घडलंच नाही. स्वतःच्या विकासासाठी त्यांनी ज्या वेळेला काम केलेलं दिसतंय त्याच वेळेला तुमचं मत वाया गेलेलं आहे. पण असं मत की मत दिल्यानंतर त्या माणसाने प्रचंड काम केलेलं आहे तर ते मत वाया जात नाही. आणि तुम्ही मत दिलं पण तो निवडून आला नाही तरी त्यांनी त्याचा चांगुलपणा, प्रामाणिकपणा, पारदर्शकता सोडली नाही, अशा माणसाला मत दिलं तर ते मत सार्थकी लागलं. मत वाया जात नाही. खरंय. धन्यवाद सर. Thank you. आता सरांकडे वळणार आहोत. सर तुम्ही कुठून आलात? मी पुसदवरून आलो. अच्छा, किती लांब आहे इथून हो? इथून येईल 400-450-500. आणि काय हेतू आहे तुमचा इथे एवढा लांब? तुम्ही काय, तुम्हाला काय येण्या जाण्याचं भाडं मिळालं, काही इथे राहण्याचं काही मिळालं? नाही सर, हां? कसं आहे की भावे सरांचे विचार पटले आम्हाला. ओके. आणि महत्त्वाचा मुद्दा असा की जनजागृती कुठून तरी झालीच पाहिजे. आणि आज आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढायला लागलो तर येणारी पिढी ही जागृत होईल, ताकदवर होईल, हिंमतवार होईल. कोणतंही काम एका दिवसात होत नाही. आणि जसं आता शिक्षण बी शिकायचं असलं तर वयाची 22 वर्ष घालावं लागतात कॉलेजमध्ये, तेव्हा एक कागदाची डिग्री भेटते. तसंच महाराष्ट्रामध्ये जो प्रशासकीय भ्रष्टाचार आहे, राजकीय भ्रष्टाचार आहे, कोणताही राजकीय नेता 5 वर्षासाठी प्रशासकीय अधिकाऱ्याला ताब्यात ठेवण्यासाठी की त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी नियुक्त केला जातो. पण तो 5 वर्षामध्ये त्याच्याकडून काम न करून घेता त्याचा भ्रष्टाचार झाकायचं काम करतो. आणि त्याचा भ्रष्टाचार झाकल्यामुळे सर्वसामान्य माणसाला जी आशा आहे सरकारी कर्मचाऱ्याकडून की हा माझा काम करेल, तर काम न करता तिथं त्याला संकटच ला सामना करावा लागतो. सो तुम्हाला असं वाटतंय भावे सर हे सर्व करतील म्हणून? बिलकुल सर. ओके. त्यांचं जे काम चालू आहे ते आम्ही त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काम करत आहोत. आम्हाला ते एक प्रेरणा भेटत आहे, हिंमत भेटत आहे. आणि असंच पारदर्शकतेने चालवावं. येस. धन्यवाद सर. आणि माझा आणखीन एक मुद्दा बोलायचा आहे सर मला, की 1947ला देश स्वतंत्र झाला. ओके. कायदे हे इंग्रजाचे होते सर. 47ला कायदे बदलावं लागत होते. पण प्रत्येकाला इंग्रजानं कायदे असे लावले होते की आपल्याला या देशाच्या जनतेवर राज्य करायचं आहे. आणि त्या पद्धतीने त्यानं कायदे केले होते. पण ज्यावेळेस इथले लोक सत्तेत बसले त्यालाही मस्त वाटलं की सालं हे आपली जनता ताब्यात ठेवू शकतो आपण, मग याला कशाला बदलायचे. जसं तुम्ही फॉरेनवरून, अमेरिकेहून टेक्नॉलॉजी आयात करता, विकास आयात करता, शिक्षण आयात करता, तसे तुम्ही अमेरिकेहून कायदे का आयात करत नाही? म्हणजे चांगल्या गोष्टी इथपर्यंत आणल्या पाहिजे आणि त्या अंमलात आणल्या crime पाहिजे. नाही ना, भ्रष्टाचार नाही ना एवढा जो भारतात आहे. आणि त्याच्यात महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जो एक आमदार आहे त्याची नियुक्ती 5 वर्षासाठी जनता कशाला करते की यानं 5 वर्षामध्ये इथल्या सर्व कर्मचाऱ्याकडून काम करून घ्यायचे, यांना भ्रष्टाचार करू नये. हे मुद्दा लक्षात आला सर. सरांनी पण तो मुद्दा मांडलेला आहे की जर तुम्हाला सिस्टम करायचं असेल तर तुम्ही प्रॉफिटमध्ये आला पाहिजे आणि त्याच्यासाठी भ्रष्टाचार हा थांबवला पाहिजे. धन्यवाद सर. आता आपण काही सामान्य नागरिक आहेत नाशिकचे जाणकार, त्यांना काय वाटतं भावे सरांबद्दल आणि भावे सरांकडून काय अपेक्षा आहे, किंवा जो काही त्यांचा आमदार येणार आहे निवडून त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवतात सर? तुम्ही नाशिककर आहात आणि किती वर्षापासून राहतात नाशिकमध्ये? मी नाशिककर आहे मुळात, जन्मापासून. सो तुम्हाला माहिती नाशिकला काय हवं एक्झॅक्टली, आणि तुमच्या आमदाराकडून काय अपेक्षा आहे नाही, आणि सरांकडे काय म्हणून बघतात? नाही, आमदाराकडून अपेक्षा मला आधी मगाचा जो मुद्दा होता की मत वाया जातं वगैरे, तर त्यावरती मला बोलायला आवडेल की प्रथमतः आपली लोकशाही एवढी प्रगल्भ नाही आहे, म्हणजे लोकांच्या दृष्टीने बघितलं तर मत कुणाला द्यावं, आपला लीडर, आपला नेता कसा निवडावा, हे खरं तर शैक्षणिक काळामध्येच शिकवण्याची गरज आहे आपल्याला. म्हणजे नागरिकशास्त्राचा जो विषय असतो ना, तर त्यामध्येच हे मुद्दे आले पाहिजे की तुम्ही नेता निवडताना की तुमचा लीडर निवडताना, मग तो कोणताही असो, ग्रामपंचायत सदस्यापासून तर लोकसभेचा असेल, सभासद असेल, की ते कोणकोणते मुद्दे बघितले पाहिजे, त्याचा जात बघितली पाहिजे का, धर्म बघितला पाहिजे का, किंवा मग तो आपल्या एरियातला आहे का, म्हणजे कोणकोणते मुद्दे बघितले पाहिजे हे त्यामुळे शिकवलं पाहिजे. आता सध्या आपलं काय होतं की 2 गोष्टी प्राधान्य दिला. एक तर त्या उमेदवाराची हवा आहे का, हवा आहे का, काय असते युवा हवा,
आणि दुसरं ही हवा म्हणजे काय असते नेमकी? तर हवा म्हणजे तेच की आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे की मत वाया जातं जसं आपण तर ह्या दोन गोष्टी आहे ना, तर ह्या दोन गोष्टी अत्यंत चुकीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे होतं काय की मग लोक मान्य करतात हा उमेदवार चांगला आहे, हा उमेदवार खूप चांगला आहे, हा एकदम म्हणजे त्या पदासाठी अगदी योग्य उमेदवार आहे, पण मत का देणार नाही? तर नाही, त्याची हवा नाही आहे किंवा मग मत वाया जाईल. ॲक्च्युली मत कशी बनवली जाते? तर ते पैसा खर्च करून, तर ज्याच्याकडे पैसा जास्त आहे तो पैसा वाटप करून तो त्याची हवा निर्माण करतो. पण मग लोकांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पैसा न खर्च करता आपल्याला जो उमेदवार योग्य वाटतोय तर त्या उमेदवाराला कसं मत देता येईल. तर ही जर प्रत्येक नागरिकाने इच्छा व्यक्त केली की आपल्याला ज्याला मत देतो की ते मत फक्त योग्य ठिकाणी गेलं पाहिजे, वाया जाऊ न जाऊ दॅट इज सेकंडरी. तर ही जर इच्छा प्रत्येक नागरिकाने व्यक्त केली ना तर माझ्यामध्ये 100% चांगला उमेदवार निवडून येईल. येस, धन्यवाद सर. आणि तुमच्या मला हवेबद्दल बोलायचं आहे. काळ्या पैशातनं खूप ठिकाणी खूप होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर्स, हँडबिल्स देऊन लोकांच्या चेहऱ्यावर, तोंडावर तो चेहरा आपटून काय म्हणतो ना आपण त्याला, हॅमरिंग करून तो हवा बनवतायत. काळे पैसे पेरून सगळ्या प्रकारची जाहिरात केली जाते आणि त्याच्यानं भ्रमित होतो मतदार आणि मग त्याला ती हवा वाटू लागते आणि तो सारखा दिसू लागतो. पैसे खर्चले की माणसं दिसतात सारखे, पण आम्ही बिना पैशाचे रोज रस्त्यावर लोकांना दिसतोय, आमची हवा आहे. पण आता त्याच्यापुढे तुम्ही जर काळ्या पैशांनी खूप मोठ्या प्रमाणावर हॅमरिंगच करू लागलात, होर्डिंगसुद्धा तुम्ही अनधिकृतपणे वापरता, बॅनरसुद्धा, पोस्टरसुद्धा सगळीकडे तुम्ही अनधिकृत पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लोकांमध्ये पसरवता आणि म्हणून ती हवा तयार होते. तर लोकांना माझी विनंती आहे, हवेला भुलू नका त्या खोट्या हवेला, आमचं हे म्हणणं आहे. येस, धन्यवाद सर. आणि अपेक्षा आमदाराकडून शेवटचा प्रश्न. मलाच सरांना विचारायला आवडेल की तुम्ही जे आपला मतदारसंघ आहे पूर्व, तर तुमचं प्राधान्य कशाला राहील जेव्हा तुम्ही निवडून याल, तर तुमच्या कोणत्या बेरोजगारी मला खूप सतावते. बेरोजगारी, तरुणांची बेरोजगारी खूप सतावते. शिक्षणाचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, शिक्षण आणि आरोग्याचे. त्याच्याने लोक खूप कर्जबाजारी होत आहेत आणि कुटुंब हादरतायत आत्ता. तर ते हादरवणं कशामधनं थांबेल? तर बेरोजगारी जर हटवली, व्यवस्थित उत्पन्नाचे स्रोत जर व्यवस्थित मेंटेन झाले तर ही बेरोजगारी कशी हटेल? आय एम क्वाईट कॉन्फिडंट की मी आमदार असल्यामुळे आहे त्या कंपन्यांमध्येच आहे ना, मी जाऊन येऊन जर भेटून आलो ना त्यांना आणि चांगले जर सुस्वभावी किंवा वर्क ओरिएंटेड जर तरुणांची फौज मी जर त्यांना पुरवू शकलो तर मला गॅरंटी आहे, मला कुठल्या कायद्याबिद्याची गरज नाही राहणार. उद्योजकच इतके प्रामाणिक असतात ना, त्यांना जर चांगला स्किल्ड लेबर जर रिझनेबल रेटमध्ये मिळाला तर पाहिजे त्यांना, आणि त्यांनाही सिक्युरिटी द्यायची त्याच्या लेबरला. कोणता उद्योजक असा असं म्हणतो की माझा कामगार उद्ध्वस्त झाला पाहिजे? माझा विश्वास आहे या गोष्टीवर. अजिबात कोणताच उद्योजक असा विचार करत नाही की माझा कामगार उद्ध्वस्त झाला पाहिजे. त्यांना ते पोषक वातावरण मिळत नाही, ते देण्याचं काम करू. त्याच्यातनं बेरोजगारी हटेल. बेरोजगारी हटली की लोकांचे संसार स्थिर स्थावर होतील आणि आरोग्य मोफत आणि शिक्षण मोफत या दोन जर गोष्टी केल्या तर लोक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये तगडे होतील. आणि हे काही मी माझ्या घरचं नाही बोलत आहे, संविधानानं पहिल्या दिवसापासून आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा मोफत दिलेल्या आहेत. पण ते सगळं आपण भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोडीत काढलं आहे, ते थांबवायचं आहे मला, खाजगीकरण सगळं. आणि माझ्या विधानसभा मतदारसंघात गंगा गोदावरी येते. मी तुम्हाला सांगतो, माझं विधान रेकॉर्ड करून घ्या आणि आत्ता पोस्ट पण टाका सगळ्यांनी की मी पूर्वचा आमदार झालो तर गंगा गोदावरीमध्ये स्वच्छ पाणी प्रवाहित होईल, ही माझी खात्री आहे. प्रवाहित होणार म्हणजे होणार. आणि एक आमदार आहे मी फक्त एका विधानसभेच्या मतदारसंघाचा, तरी आय एम क्वाईट कॉन्फिडंट की मी गोदावरीमध्ये आहे ना चांगलं पाणी प्रवाहित करूच शकेल आणि माझ्या पुढच्या निफाड तालुक्याला आमच्या सगळ्या नाशिकचं गटारीचं पाणी जाऊच देणार नाही. काहीच अडचण नाही मला याच्या. चांगलं विजय आहे सर. आणि जसं आता ही चर्चा झाली, अपेक्षा भयानक आहे तुमच्याकडून आणि आशा करतो. आणि सर्वात त्याच्यात तुम्ही जे कनेक्टेड म्हटलं नाशिक सर, ॲज अ पत्रकार म्हणा, ॲज अ यूट्यूबर म्हणा किंवा ॲज अ माझं जे काही एज्युकेशन आहे बॅकग्राऊंड, त्याच्यानुसार माझं जे ऑब्झर्वेशन आहे, मुंबईला जागा नाही आहे डेव्हलपमेंटला, ऑलमोस्ट ओव्हरफ्लो आहे. पुणे ऑलमोस्ट त्याच दिशेने गेलेलं आहे, ऑलमोस्ट 99% पोचलेलं आहे. राहिलं आता दुसरं टार्गेटेड नाशिक. हे गोल्डन ट्रायंगल, इथे हे गोल्डन ट्रायंगल आहे. बदनामी झाली. हां. नाशिकच्या औद्योगिक वर्तुळाची बदनामी झाली. औद्योगिक दहशतवाद खूप आहे म्हणून गुगल सर्च मारला तर एखाद्या इंडस्ट्रियलिस्टला यायचं असेल तर तो गुगल सर्च मारतो.
तर त्याच्यामध्ये ती जी रेड लाईन येते नाशिकच्या बाबतीमध्ये ती नष्ट करण्याचा मी मनापासून प्रयत्न करेल, म्हणजे उद्योगांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ येईल आणि उद्योगांसाठी लागणारी जी जागा आहे त्याच्यामध्ये जे काही भूमाफिया दडून बसलेले आहेत ना, औद्योगिक भूमाफिया, ते पहिले उघडे पाडील मी, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि ती लिंकच आहे. जर उद्योगासाठी जागा मिळाल्या तर बेरोजगारी हटेल, बेरोजगारी हटली, त्यांना सुरक्षा मिळाली तर घरं स्थिर स्थावर होतील, घरं स्थिर स्थावर झाले, त्यांना आरोग्याचे आणि शिक्षणाचे प्रश्न जर सोडून दिले तर सगळे माणसं तगडे तुगडे होतील, कर्जबाजारी कोणी होणार नाही, सगळं सुजलाम सुफलाम होऊ शकतं. आणि याच्यासाठी गरज आहे प्रामाणिक असण्याची. प्रामाणिक नाही आहेत लोकप्रतिनिधी, आणि त्या लोकप्रतिनिधींनी अंकुश ठेवायचा आहे प्रशासनावर, पण ते अंकुश ठेवत नाही, उलट त्यांच्याशी मैत्री करतायत आणि दोघे मिळून खाबुगिरी करतायत. ती थांबवली की सगळं व्यवस्थित होणार आहे. याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे, मी वेगळं काही सांगत नाही आहे. जे खरं सांगतो आहे ना ते फक्त इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे. ती क्षमता आमच्यामध्ये आहे आणि ती मी मान्य करण्यापेक्षा पूर्ण राज्यातल्या जनतेनं मान्य केलेलं आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टीचे लोक त्यांची क्षमता राखून आहेत आणि ते व्यवस्थित काम करतीलच आणि आम्ही ते करणार आहोत. धन्यवाद सर. आता नाशिकला बरंच पोटेन्शियल आहे डेव्हलपमेंटचा आणि जे काही मुद्दे मांडलेले आहेत, आशा करतो ज्या आशा आहे आकांक्षा आहे तुम्ही आणि तुमचे सहकारी पूर्ण करतील. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या सहकाऱ्यांचे पण मनापासून धन्यवाद. वंदे मातरम. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद.